नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वैभव ढाकणे, आनंद ॲग्रो केअर प्रतिनिधी. आज आपल्या समोर एक अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन येत आहे, तो म्हणजे उन्हाळी भेंडी लागवडीची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, उन्हाळी भेंडी ही जी आहे, आपण लागवड करत असताना आपण भेंडीची लागवड कधी केली पाहिजे, त्याचबरोबर भेंडीला आपल्या लागवड केल्याच्या नंतर कधी आपल्याला जास्त नफा मिळणार आहे, या गोष्टींचा विचार करणे आपल्याला गरजेचे असते. यासाठी मित्रांनो, आपण जर उन्हाळी भेंडी लागवड करत असाल तर आपल्याला फेब्रुवारी मार्च हा महिना आपल्याला निवडायचा आहे. कारण की फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपण भेंडीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला भेंडी जी आहे ती एक फेब्रुवारी जर लागवड केली असेल तर 45 दिवसामध्ये आपल्याला जे आहे भेंडीची पहिली तोडणी मिळत असते. त्यामुळे आपल्याला फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर आपण भेंडीची लागवड करत असू तर हे महिने आपल्याला लागवडीसाठी निवडायचे आहेत. आणि या महिन्यामध्ये आपण लागवड केल्याच्या नंतर आपल्याला एक 20 रुपयापासून ते 50 रुपये प्रति किलो याप्रमाणे आपल्याला दर मिळत असतो. याचबरोबर जर आपण पावसाळ्यामध्ये भेंडीची लागवड करत असाल तर पावसाळ्यामध्ये आपण जून किंवा जुलै हे 2 महिने आपण निवडले पाहिजे. कारण की जून आणि जुलैमध्ये जर आपण भेंडीची लागवड केली तर त्या 45 ते 50 दिवसांदरम्यान जे आपला पहिला तोडा निघत असतो भेंडीचा. आणि जुलैमध्ये जर आपण लागवड केली तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणारा आपलं नवरात्रीचा जो सण असतो, या सणामध्ये जे आहे उपवासासाठी आपल्या भेंडीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यामुळे त्यावेळी जो आहे आपल्याला दर पण खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. आणि वातावरण जे आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे भेंडीची मार्केटमध्ये जी उपलब्धता जी आहे ती पण कमी असते. यामुळे जो आहे आपल्याला दर चांगला मिळत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी भेंडी लागवडीची जी आहे ती संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण भेंडीचं महत्व काय आहे आपल्या दैनंदिन आहारामध्ये, त्याचबरोबर जमीन व हवामान, सुधारित जाती, त्याचबरोबर लागवडीची वेळ, खत व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि काढणी व उत्पादन, या सर्व गोष्टींचा जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला भेंडीचं महत्व. भेंडीचं आपल्या दैनंदिन आहारामध्ये काय महत्व आहे, तर भेंडी एक फळभाजी पीक आहे मित्रांनो. आणि भेंडीमध्ये जे आहे कॅल्शियम आणि आयोडीन हे दोन जे अन्नद्रव्य आहेत ते मुख्य असतात. भरपूर प्रमाणात आपल्याला भेंडीच्या फ्रूटमध्ये बघायला मिळतात. तर मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे गोइटर नावाचा डिसीज होत असतो आणि त्या डिसीज मध्ये जे आहे आपल्या मानाला गाठ येत असते. आणि आयोडीनची कमतरता जी आहे ती अजून आपण कोल क्रॉप जे आहे, कोल क्रॉप म्हणजेच जे गोबीवर्गीय पिकं आहेत त्यांचे जर सलाड म्हणून जर आपण जास्त उपयोग केला तर तरीही आपल्या गोइटर डिसीज जो आहे तो होत असतो. त्यामुळे मित्रांनो, त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला भेंडीची भाजी खाणे गरजेचे असते, कारण त्यामध्ये आयोडीनचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर जीवनसत्वे अ आणि जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन सी हे जे आहे हे भरपूर प्रमाणात आपल्याला भेंडीमध्ये बघायला मिळतात. आणि भेंडीच्या बियामध्ये जे आहे 15 ते 20% इडिबल ऑइल म्हणजे खाद्यतेल असते. याचबरोबर भेंडी जे आहे, भेंडीच्या पिकाचा पेपर इंडस्ट्रीमध्ये उपयोग केला जातो, कारण की भेंडीमध्ये जे आहे फायबर हे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे भेंडीचा उपयोग पेपर इंडस्ट्रीमध्ये करतात. त्याचबरोबर जागरी म्हणजेच गुळ जे आपण बनवतो त्यामध्ये शुगर केनला क्लिनिंग करण्यासाठी, शुगर केनच्या रसाला क्लिनिंग करण्यासाठी भेंडीच्या खोडाचा आणि मुळांचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, हे झालं आपल्या भेंडीचं दैनंदिन आहारामध्ये महत्व. भेंडीसाठी लागणारं हवामान आणि जमीन. तर भेंडीला उष्ण आणि कोरडे हे जे हवामान आहे ते आपल्या भेंडीला चांगलं मानवते. त्याचबरोबर एक 20 ते 40 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये आपल्या भेंडीची खूप चांगल्या प्रमाणात वाढ होत असते. आणि उन्हाळी व पावसाळी या 2 हंगामात आपल्याला हे मेनली जे आहे मेजरली आपण हे 2 हंगामात पीक घेत असतो. त्याचबरोबर थंडीमध्ये जे आहे तो प्रॉब्लेम म्हणजे जर्मिनेशन म्हणजेच उगवण होण्यासाठी जे आहे तो प्रॉब्लेम येत असतो. कारण की 20 अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर गेल्याच्या नंतर जे आहे आपल्या भेंडीची वाढ होत नाही. त्यामुळे आपण जनरली जे आहे 2 सीझन निवडत असतो, एक तर उन्हाळा आणि पावसाळा. तर उन्हाळ्यामध्ये जे आहे आपण फेब्रुवारी मार्च मध्ये पेरत असतो आणि मे जून जे आहे ते आपण पावसाळ्यामध्ये पेरत असतो.
याचबरोबर बियाणाचे प्रमाण व अंतर. तर मित्रांनो, बियाणाचं प्रमाण उन्हाळ्यासाठी जर आपण लागवड करत असू तर आपल्याला बियाणे थोडे जास्त लागते. म्हणजेच आपल्याला 2 ते 3 किलो प्रति एकरी जे आहे ते आपल्याला बियाणे लागत असते. आणि पावसाळी हंगामासाठी 1 ते 2 किलो प्रति एकरी हे जे आहे आपल्याला बियाणे लागत असते. हे बियाणेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला संकरित जातींसाठी लागत असते. आणि जर आपण विद्यापीठाच्या जाती लावत असू तर आपल्याला हे प्रमाण जे आहे वाढवून एक 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी पावसाळ्यासाठी आणि 18 ते 20 किलो प्रति हेक्टरी उन्हाळ्यासाठी हे प्रमाण आपल्याला लागत असते. आणि याचबरोबर जर आपण अंतरामध्ये पावसाळ्यामध्ये जर आपण भेंडी लागवड करत असाल तर पावसाळ्यामध्ये आपल्या भेंडीची शाकीय वाढ जी असते ती जास्त होत असते. त्यामुळे आपल्याला 2 ओळीमधील अंतर तसंच 2 झाडामधील अंतर जे आहे ते जास्त ठेवणे गरजेचे आहे. 2 ओळीमधील अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 झाडामधील अंतर 30 सेंटीमीटर. तसेच उन्हाळ्यामध्ये जर आपण लागवड करत असू तर 45 बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 2 झाडामधील अंतर 45 आणि 2 ओळीमधील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडामधील अंतर 30 सेंटीमीटर. तर ज्यावेळी आपण लागवड करत असू मित्रांनो त्यावेळेस आपण जर रिच बेड वापरत असाल म्हणजेच गादी वापरत असाल आणि त्यावर जर आपण मल्चिंग पेपर टाकतो त्यावेळेस आपल्याला त्यावर लगेच होल करायचे नाही आहेत. आपल्याला 3 दिवस जे आहे त्याला ड्रिपच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे आणि 4थ्या दिवशी जे आहे आपल्याला मल्चिंग पेपरला होल करून घ्यायचे आहेत. कारण त्यामागील जे कारण आहे ते म्हणजे 3 दिवसात पाणी दिल्याच्या नंतर बेड आणि मल्चिंग पेपर मध्ये जी वाफ तयार होणार आहे मित्रांनो त्यामुळे जे आपले जमिनीमधील बुरशीजन्य रोग असणार आहेत ते कमी किंवा त्यांचा नायनाट होण्यास आपल्याला मदत होणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सुधारित जाती. जर आपली जात निवडण्यासाठी जर चूक झाली तर मित्रांनो तिथेच आपले 10 ते 20% जे आहे आपले उत्पादनांमध्ये नुकसान होत असते. त्यासाठी आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर आपल्याला मुख्य या प्रायव्हेट सेक्टर मधील ज्या 3 जाती आहेत ते निवडायच्या आहेत. म्हणजे त्यामधील पहिले आडवांटा कंपनीची राधिका, दुसरी नामधारी सीड्स कंपनीची NS 862 आणि सिजेंटा कंपनीची OH 102. ह्या 3 जाती ज्या आहेत उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर साठी सहनशील म्हणजे टॉलरंट करणाऱ्या जाती आहेत. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये जर लागवड करत असाल तर ह्या 3 जाती आपल्याला निवडणे खूप गरजेचे आहे. तर यामध्ये ऑलराऊंडर म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर राधिका अॅडवांटा कंपनीची जी राधिका व्हरायटी आहे ही आपण लावू शकता. कारण हिला जे आहे आपल्या बाजारपेठेमध्ये खूप जास्त प्रमाणावर मागणी असते. तसेच या व्हरायटीचं जे आहे 2 नोड म्हणजे 2 पेऱ्यामधील जे अंतर आहे ते पण खूप कमी असते. तोडणीसाठी सोपी जाते. याचबरोबर याचं जे फळ आहे ह्या राधिका भेंडीचं ते गडद हिरव्या कलरचं आणि बाजारामध्ये जे आहे 6 ते 10 सेंटीमीटर पर्यंतची जी भेंडी आहे राधिकाची ती खूप मागणी असते बाजारपेठेमध्ये. त्याचबरोबर NS 862 ही जी व्हरायटी आहे ती लवकर येणारा वाण आहे म्हणजेच अर्ली व्हरायटी. त्याचबरोबर झकास 7 ही जी व्हरायटी आहे याला खूप जास्त प्रमाणात जे आहे फळं लागत असतात आणि सतत तोडणीस ही व्हरायटी जी आहे ती उपयोगी ठरते. त्याचबरोबर OH 102 सिजेंटा कंपनीची ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी एक्सपोर्ट साठी वापरली जाते. तर ह्या ज्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ह्या जवळपास या व्हरायटींचं जे लागवडीचं क्षेत्र आहे ते खूप जास्त प्रमाणावर आहे. आणि आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये हायब्रिडचा जर विचार केला तर या वाणांपैकी आपण कोणताही वाण लागवडीसाठी निवडू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख शासकीय संस्थांमधील वाण तर मित्रांनो यामध्ये NPK विरावरीची फुले विमुक्ता ही जी व्हरायटी आहे ही मध्यम कालावधीसाठी निवडली जाते. त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जो येलो व्हेन मोझॅक व्हायरस हा जो रोग येतो त्याला टॉलरंट करायचं काम करते. परभणी क्रांती, अकोला बहार ही जी व्हरायटी आहे ती उष्ण क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे अशा ठिकाणी आपण ही व्हरायटी वापरू शकतो. त्याचबरोबर फुले उत्कर्ष, NPK विरावरी, अर्का अनामिका IIHR बँगलोर, अर्का अभय IIHR बँगलोर, तुसा A4 ही जी व्हरायटी आहे ही रटून क्रॉपिंग साठी म्हणजे खोडवा यासाठी सुद्धा आपण या व्हरायटीचा वापर करू शकतो. आणि शेवटी जी आहे ती म्हणजे काशी ललिमा ही जी व्हरायटी आहे ही लाल रंगाची असून
यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, कॅल्शियम यांचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, ह्या ज्या सुधारित जाती आहेत या निवडताना आपल्याला काही प्रमुख गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे असते. यामध्ये जे आहे ते म्हणजे जास्त उत्पादन असेल किंवा आपल्या पिकामध्ये जो येणारा मुख्य रोग आणि कीड आहे त्यामध्ये येलो व्हेन मोझॅक व्हायरस हा रोग आणि किडीमध्ये शूट अँड फ्रूट बोरर म्हणजेच फळं आणि शेंडे पोखरणारी जी अळी आहे यांना टॉलरंट किंवा सहनशील असणाऱ्या जाती आपल्याला निवडायच्या आहेत. त्याचबरोबर 2 नोड मधील अंतर जे आहे ते कमी असले पाहिजे आणि डॉर्फ व्हरायटी आपल्याला निवडायच्या आहेत. त्याचबरोबर अर्ली मॅच्युरिंग असतात अशा प्रकारच्या व्हरायटी ज्या आहेत त्या आपल्याला निवडायच्या आहेत. खत व्यवस्थापन. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करणे हे पिकासाठी खूप गरजेचे असते. यामध्ये बेसल डोस देणे, कारण आपण जर बेसल डोस चांगला दिला तर पुढील जे येणार उत्पादन आहे हे सर्व त्यावर आपलं अवलंबून असते. तर बेसल डोस मध्ये जर आपल्याकडे शेणखत असेल तर शेणखत किंवा जर शेणखत चांगले कुजलेले शेणखत आपल्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण ग्लोरीफर्टिन 6 ते 8 बॅग, त्याचबरोबर यारामिला कॉम्प्लेक्स 10-26-26, ॲटोसिल आणि डॉक्टर पंचम गोल्ड ग्रॅन्युल्स. तर मित्रांनो, ग्लोरीफर्टिन 6 ते 8 बॅग, यारामिला कॉम्प्लेक्स 50 किलो, 10-26-26 25 किलो, यारामिला कॉम्प्लेक्स आणि 10-26-26 आपले नत्र स्फुरद आणि पालाशची पूर्तता करण्यासाठी. त्याचबरोबर ॲटोसिल जे आहे ते आपल्या पिकामध्ये येणारे जैविक तसेच अजैविक ताण जे आहेत ते नियंत्रित करण्यासाठी आपण ॲटोसिलचा वापर करावा. त्याचबरोबर डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड ग्रॅन्युल्स. तर डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड ग्रॅन्युल्स जे आहेत ते आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ करणे तसेच आपल्या पिकाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे ते करण्याचं काम आपलं डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड ग्रॅन्युल्स करत असते. तर लागवडीनंतर 2 ते 3 पाणी अवस्था किंवा 12 ते 15 दिवसांनी जे आहे आपल्याला आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग करायची आहे. तर ड्रेंचिंग साठी आपले डॉक्टर बॅक्टोस बॅक्टो किट, त्याचबरोबर इन्स्टाचिल झिंक आणि इन्स्टाचिल फेरस असं आपल्याला कॉम्बिनेशन वापरायचं आहे. यामध्ये डॉक्टर बॅक्टोस बॅक्टो किट 800 ग्रॅम एक किट आपल्याला वापरायचे आहे. यामध्ये जे आहे आपल्याला एनपीके कॉन्सर्शिया, त्याचबरोबर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, बॅक्टोरायझा म्हणजेच मायकोरायझा आणि बायोझिंक ऍक्टिव्हेटर या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या बॅक्टो किट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये आपल्या मुळांची वाढ असेल, त्याचबरोबर फुलांची सेटिंग असेल, फळधारणा असेल, म्हणजे पूर्ण जे गोष्टी आहेत त्या आपल्याला या बॅक्टो किट मधून मिळतात. त्याचबरोबर इन्स्टाचिल झिंक जे आहे ते आपल्या ऑक्सिन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला इन्स्टाचिल झिंकची मदत होते. ते आपल्याला 500 ग्रॅम वापरायचं आहे. आणि इन्स्टाचिल फेरस जे आहे आपल्याला आपल्या भेंडी पिकामध्ये क्लोरोफिल सिंथेसिस होण्यासाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर लागवडीनंतर 20 दिवसांनी जे आहे आपल्याला ड्रिपद्वारे प्रमाण प्रति एकरी 3 किलो 1261-0, त्याचबरोबर इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि लिग्नोफर्ट 1 लिटर यांचं कॉम्बिनेशन आपल्याला 20 दिवसानंतर घ्यायचं आहे. कारण की या 20 दिवसानंतर जे आहे भेंडी पिकामध्ये भेंडीच्या मुळांची वाढ होत असते, त्यामुळे आपल्याला 1261-0 जे आहे ते आपल्याला स्फुरदचं जे आहे अपटेक होण्यासाठी 1261-0 3 किलो वापरायचे आहे. त्याचबरोबर इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट जे आहे आपल्याला क्लोरोफिल सिंथेसिस असेल त्यासाठी वापरायचं आहे. आणि लिग्नोफर्ट जे आहे आपल्या या अन्नद्रव्यांचा अपटेक होण्यासाठी जे आहे आपल्याला लिग्नोफर्ट यासोबत वापरायचं आहे. लागवडीनंतर 25 दिवसांनी ड्रिपद्वारे प्रमाण प्रति एकरी 2 किलो इन्स्टाफर्ट ड्रिप आणि त्यासोबत आपल्याला 500 मिली डॉक्टर आर्थोसिल वापरायचं आहे. तर यामध्ये ज्या इन्स्टाफर्ट ड्रिप मध्ये सर्व आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट बघायला मिळतात. यामध्ये झिंक असेल, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, बोरॉन हे सर्व जे अन्नद्रव्य आहेत आपल्याला इन्स्टाफर्ट ड्रिप मार्फत आपल्या पिकाला मिळणार आहेत. तर यासोबत आपल्याला डॉक्टर आर्थोसिल जे आहे ते आपल्याला आपल्या पिकामध्ये जैविक आणि अजैविक जे ताण येतात आपल्या पिकामध्ये ते कंट्रोल करण्यासाठी तसंच पिकामध्ये काळोखी येण्यासाठी जे आपल्याला डॉक्टर आर्थोसिल म्हणजेच आर्थोसिलिसिक ऍसिड हे जे आपल्याला वापरायचे आहे 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी प्रति एकरी. लागवडीनंतर 30 दिवसांनी ड्रिपद्वारे प्रमाण प्रति एकरी 13-40-13 3 किलो, याचबरोबर रिवायटल एफ 1 किलो, सिरोबिग्रीन 500 ग्रॅम,
हे जे कॉम्बिनेशन आहे आपल्याला 30 दिवसानंतर भेंडी लागवड केल्याच्या नंतर वापरायचं आहे. यामध्ये आपले नत्रस्फुरत पालाश तसेच आपल्या पिकाला फॉलिक ऍसिड जे आहे मुळांची वाढ होण्यासाठी, तसेच सिरोबी ग्रीन जे आहे हे द्यायचं आहे. लागवडीनंतर 35 दिवसांनी ड्रिपद्वारे प्रमाण प्रति एकरी हायब्रिड कॅल्शिओ, इन्स्टाबोर आणि कार्बोमाइन. हायब्रिड कॅल्शिओ 2 किलो, इन्स्टाबोर 250 ग्रॅम आणि कार्बोमाइन 1 किलो हे कॉम्बिनेशन आपल्याला 35 दिवसानंतर ड्रिपद्वारे प्रति एकरी द्यायचं आहे. तर यामध्ये जे आहे आपल्याला एक 40 ते 45 दिवसामध्ये आहे आपल्या पिकामध्ये फ्लॉवरिंग लागायला चालू होत असते. त्याआधी आपल्याला बोरॉनचं ऍप्लिकेशन देणं खूप गरजेचं असते. त्यामुळे 250 ग्रॅम बोरॉन प्लस त्यामध्ये आपण कार्बोमाइन हे देणं गरजेचं आहे. काढणी आणि व्यवस्थापन, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काढणी आणि व्यवस्थापन. तर मित्रांनो, भेंडी लागवड केल्यापासून एक 40 ते 45 दिवसात जे आहे आपल्याला फ्लॉवरिंग लागलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर जे आहे फ्लॉवरिंग लागल्याच्या नंतर एक 3 ते 6 दिवसामध्ये आपल्या भेंडी जी आहे ती तोडणीस तयार होत असते. तर आपल्याला जे आहे रेग्युलर तोडे भेंडीचे करायचे आहेत लागल्याच्या नंतर, कारण की भेंडी लागल्याच्या नंतर जे आहे फुल लागल्याच्या नंतर 5व्या दिवशी जे आहे भेंडीमध्ये 5व्या दिवसापासून फायबर डेव्हलपमेंटसाठी सुरुवात होत असते. त्यामुळे 5 दिवसाच्या समोर जर भेंडी केली आणि त्यात जर फायबर डेव्हलपमेंट झाले तर ती भेंडी आपल्याला खाण्यास योग्य राहत नाही. त्यामुळे आपल्याला एक 6 दिवसाच्या आत जे आहे फ्लावर लागल्यापासून पुढे ते आपल्याला भेंडीची तोडणी करणे गरजेचे आहे. तर यामध्ये जे आहे भेंडी निर्यात करण्यासाठी जे आहे एक 6 ते 8 सेंटीमीटर या साईजची भेंडी आपल्याला तोडणे गरजेचे आहे. आणि जर आपण रेग्युलर लोकल मार्केटसाठी जर आपण भेंडी तोडत असू तर ती भेंडी आपण एक 6 ते 12 सेंटीमीटर पर्यंत पण आपण तोडू शकतो. त्याचबरोबर जे आहे भेंडी कोवळ्या 7 ते 10 सेंटीमीटर लांबीची भेंडी जी सहज तुटते ती काढणीस योग्य असते. आणि उत्पादनाचा जर विचार केला मित्रांनो तर सुधारित जातीपासून जे आहे ते हेक्टरी आपल्याला 10 ते 12 टन हे जे आहे उत्पादन मिळत असते. पण जर आपण संकरित जाती जर वापरल्या तर तेच उत्पादन आपल्याला 15 ते 20 टन हे एवढे आपल्याला उत्पादन मिळू शकते. त्यामुळे आपण संकरित जाती जे आहे आपल्या लागवडीसाठी निवडू शकता. भेंडी पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन. तर आपण भेंडी पिकामध्ये कोणकोणते कीड आणि रोग येतात ते पाहूया. तर यामध्ये जे आहे प्रमुख किडींमध्ये भेंडीची फळ पकडणारी अळी असेल, त्याचबरोबर पाने गुंडाळणारी अळी म्हणजे शूट अँड फ्रूट बोरर हे जे 2 कीड आहेत ते आपल्या पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये मावा, तुडतुडे आणि विशेष म्हणजे आपल्या पिकामध्ये जे आहे पांढऱ्या माशीच्या अटॅकमुळे जे आहे ते येलो व्हेन मोझॅक व्हायरसचा जो आहे प्रसार होत असतो. तर यामध्ये जे आहे रोगांमध्ये केवडा रोग म्हणजेच येलो व्हेन मोझॅक व्हायरस, भुरे रोग म्हणजेच आपला पावडरी मिल्डू आणि डाउनी मिल्डू हे जे आहेत रोग आपल्याला आपल्या भेंडी पिकामध्ये बघायला मिळतात. तर मित्रांनो, आपण जे आहे भेंडी पिकामध्ये भेंडीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती आपण बघितली. तर मित्रांनो, फर्टिलायझर म्हणजेच खत व्यवस्थापनामध्ये जे आहे आपण फक्त 40 दिवसापर्यंतचा डोस बघितला. जर त्यापुढील आपल्याला डोस पाहिजे असेल तर तुम्ही आमचे क्रॉप गुरु हे जे ऍप आहे ते प्ले स्टोअर जाऊन डाउनलोड करा आणि त्यावर आपले जे भेंडी पीक आहे ते रजिस्टर करा आणि पुढील जी खत व्यवस्थापन आहे त्याची माहिती त्यावर आपण मोफत मिळवू शकता. तसेच कीड व रोग व्यवस्थापनामध्ये जे आपल्याला स्प्रे जे गरजेचे आहेत आपल्या भेंडी पिकासाठी तेही आपण आमच्या आनंद क्रॉप गुरु ऍप वरून मोफत त्याच्याविषयी मार्गदर्शन आपण घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.